तर त्यांनी जवळजवळ 2 तास घालवलेत हा किल्ला बनवण्यासाठी. तर हा किल्ला तुम्ही बघू शकता किती सुंदर झालाय. फक्त ओली माती आणून ती अशी डोंगर रचत असं सुंदर असा हा किल्ला केलेला आहे मुलांनी. आणि किती सुंदर गेट केलेला आहे, पूर्ण पाणी बाजूने केलंय. इकडे तुम्ही बघू शकता, इकडे त्यांनी ब्रिज पण केलेला आहे. शुभ सकाळ मंडळी, आम्ही आहोत आज चिवला बीचवर. तर इथे हा समुद्र किनारा समोरच दिसतो आहे आणि इथे आम्ही रूम घेतलेली आहे. तर रूम साधीच आहे कारण रूम मिळतच नव्हत्या आणि थोडंसं म्हणजे इकडे कसं आधीच हे करावं लागतं आणि रेटही खूप जास्त आहेत. तर म्हणजे आधीच्या रूमपेक्षा आत्ताची रूम जी आहे ना, तर ती एकदमच छोटी आणि एकदम कंजेस्टेड होती, तरी पण म्हणजे केलं ॲडजस्ट. तर चला आता जाऊयात बीचवर. मुलं गेली आहेत, मुलांनी छानसा किल्ला बनवला आहे तर तोही पाहायचा आहे आणि हा बीचही पाहायचा आहे. तर बीचला असं समोरच 2 हार्ट आहेत आणि रात्री त्याच्यामध्ये लाईट असते. छान वाटतं त्यावेळेस, एकदम सुंदर असं दिसतं आणि एकदम शांत वातावरण आणि पूर्ण समुद्राचा असा हा खळखळता आवाज खूप भारी वाटतं. तर यानंतर आता पुढे आपण म्हणजे जसं पुढे चालत राहू तर तसं तुम्ही मरीन ड्राईव्ह वगैरे पाहिलंच असेल मुंबईचा. तर तिथे जसे हे ब्लॉक टाकलेले आहेत ना, त्याच पद्धतीत इकडेही ब्लॉक टाकलेले आहेत. चैतन्य आणि अजिंक्य गेले तर त्यांना ते हा गळ सापडला. बंटीसुद्धा आहे, तर ते सांगतात की याला म्हणजे ते मासा त्याला खाऊ अडकवतात आणि मग ते पाण्यात टाकले की मासा त्याला अडकून बसतो असं. नंतर मग परत पुढे बीचवर आल्यानंतर इकडे हे मुलींचं चाललं होतं फोटोशूट आणि ते असंच आपलं त्यांच्या गप्पा गोष्टी मजा मस्ती. चला बघूयात काय चाललं. इथे मुलं आता गेली आहेत म्हणजे फ्रेश होण्यासाठी. तर त्यांनी जवळजवळ 2 तास घालवलेत हा किल्ला बनवण्यासाठी. तर हा किल्ला तुम्ही बघू शकता किती सुंदर झालाय. फक्त ओली माती आणून ती अशी डोंगर रचत असं सुंदर असा हा किल्ला केलेला आहे मुलांनी आणि किती सुंदर गेट केलेला आहे, पूर्ण पाणी बाजूने केलंय. इकडे तुम्ही बघू शकता, इकडे त्यांनी ब्रिज पण केलेला आहे. बुरुज वगैरे बांधलेले आहेत. इकडे नावं लिहिलेली आहेत, चिंटू, आकाश, अजून एजे. इकडे आहे वरुण. ते मुलांनी बांधलेला हा सुंदर किल्ला आहे. मंडळी कसा वाटतं मला नक्की कमेंट्स करून सांगा. हा इथे याच्यावर शेवाळ वगैरे टाकलेलं आहे आणि इथे तुम्ही बघू शकता इथे शिंपले ठेवलेले आहेत त्याच्यावर. किती सुंदर हा किल्ला तयार केला त्यांनी. बराचसा वेळ गेलेला आहे त्यांचा, 2 तास गेले म्हटले. आता जस्ट फ्रेश होण्यासाठी गेलेत आणि हा एवढा सुंदर किल्ला त्यांनी तयार केलेला आहे. खूपच छान वाटतं. नंतर आम्हीसुद्धा छान असं म्हणजे फोटोशूट केलं, व्हिडिओज वगैरे बनवले, शॉर्ट्स व्हिडिओ वगैरे बनवलेले आहेत आणि मस्त म्हणजे मुलांनीसुद्धा छान व्हिडिओज बनवले आहेत. तुम्हाला ते नक्कीच पुढे आपल्या चॅनलवर पाहायला मिळणारच आहे. तर इथे हा समुद्रकिनारा एकदम गर्दी नाही आहे, काही नाही, एकदम शांत आहे आणि खूप छान वाटलं म्हणजे इथे सुद्धा. बस का म्हणजे असं हे करत नंतर मग जिथे आम्ही रूम घेतला होता तिथे आलो. तर ही छोटीशी बावडी आहे, विहीर. दादांची चालली इथे गडबड. गावठी शॉवर. चिंडी इथेच केली आंघोळ. होय, बावडी. हां, आहे काय ओढायला? बरं, ओढायला नाही ठेवलं नाही का? नाही, वायर भारी ना, जुन्यातले. त्याचे पिलर बघा कसले, ते कसले? RCC नाही, जांबा शिरा. त्यांनी पिलर RCCत नाही धरले, ते शिरा. हा रे, कसं काय? तर ही आहे पूर्ण इकडची हिरवळ, छान उंच अशी नारळाची झाडं आणि ही आहे आपली रूम एकदमच छोटी आहे. आणि आता नाश्ता करायचा चाललेला आहे. नाश्त्यामध्ये आम्ही इथे घेतलेला आहे ऑमलेट पाव. तर चला या नाश्ता करायला आपला. चला बाय बाय चिवला. काय घेताय? काय हो? नारळ. शी माती पडते सगळी. होय, द्या टाकून. जादू. चला 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 चला.
मागे जाऊ दे आम्हाला. मागे नाही पुढं नाही नंतर बसते पुढे. चला बसले का सगळे मंडळी? निघायचं का आता घरला? सगळी गँग बसली. काय चार्जर बिर्जर काय नाही काय नाही. चला मोरया. घड्याळ माझं बापूंची तास खालची आपली गाणी चालू करा गाडीतली. गाणी चालू करू. हो. पाणी मॅप लोकेशन मला सांगा. ए मॅप चालू करा एका नाही. लोकेशन ठरवा पटापट पटापट पटापट. कुणकेश्वर मंदिर. स्कूबा करायला तिकडे घेऊन गेली तीच काय आली पडली. चलो बाय 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 बाय. जायचं सरळ आडवं परत निघाली त्या बघ ते तर करतात स्कूबा. अरे कुणकेश्वर मध्ये कुठे ती बोट लागली का नाही बघते. बाय 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 बाय. चिलवा चिवला चिलवा चिवडा. बाय बाय चिवडा. तिथे डॉल्फिन असतात. बायको खांद्यावर छान वाटत नाही कॉलेजची घराशी. अरे ही कोळी लोकांची म्हणजे ते हे करणारीच असणार आहेत मच्छी. याला काय आहे अंडा घेऊन चाललंय. पोचलो की मग. अरे कसलं सीन आहे दगड बघ इथे लय भारी व्हिडिओ आला असता. अरे अरे बीच इकडे पुढे आहे. अरे बीच अरे अरे बीच माहितीये माहितीये. तर मंडळी हे आहे कुणकेश्वर मंदिर आणि या मंदिराला लागूनच पाठीमागच्या साईडला हा पूर्ण समुद्र आहे. जिकडे जाईल तिकडे तुम्हाला हा समुद्र किनाराच पाहायला मिळणार आहे. कोकण म्हटल्यावर समुद्र तर हवाच नाही का. तर किती सुंदर वातावरण आणि किती सुंदर म्हणजे असं निसर्गमय ठिकाण आहे. आणि हे मंदिर आहे खूप छान मंदिर आहे. आतमध्ये त्यांनी व्हिडिओ घेऊन दिले नाहीत पण हा जो बाहेरचा परिसर आहे तर तो मी दाखवण्याचा प्रयत्न करते. आणि ना मंडळी म्हणजे जे कोकण साईडची जी मंदिरं असतात ना खरंच खूप सुंदर असतात. आणि हा पूर्ण परिसर बघा केवढा मोठा म्हणजे परिसर आहे. हा म्हणजे उंचवट्यावर आहे हे मंदिर आणि तरीसुद्धा म्हणजे असा आजूबाजूचा परिसर खूपच मोठा आहे. आणि ही जी शेजारची म्हणजे ही छोटी मोठी मंदिरं आहेत छोटे छोटे आहेत. तर इथे तुम्ही बघू शकता खूप म्हणजे एकदम पटकन मला नाही व्हिडिओ व्यवस्थित घेता आला कारण व्हिडिओ घ्यायला ते ओरडत होते त्याच्यामुळे मी पटपट शूट केला आणि बंद केला व्हिडिओ घेणं. तर हे बघू शकता हे असं मंदिर आहे आणि गरमी खूप आहे ऊन आहे त्याच्यामुळे मग त्यांनी थोडंसं वर जे ग्रीन नेट आहे ना तर ते बांधलेलं आहे. आणि बरीचशी सुधारणा चालू आहे. काम चालू आहे अजून इथे मंदिराचं पण असं म्हणजे खूप मस्त वाटतं एकदम म्हणजे शांत एकदम प्रसन्न असं वाटतं. आणि म्हणजे सगळे चाललो आहोत आता कुणकेश्वराचं दर्शन घेण्यासाठी. इथे ही आपली महादेवाची पिंड आहे आणि खूप सुंदर आहे. जर म्हणजे फोटो वगैरे जर मिळाला तर मी नक्कीच तो फोटो मी शेअर करेन तुमच्याशी. पण इथे बघू शकता आता हे आतमध्ये एंट्री आहे. तर मंडळी तुम्ही इथे बघू शकता इथे ही एकदम शांत असं वातावरण आहे. मंदिरातसुद्धा अजून वर चढून जायचं आपल्याला आतमध्ये. तर हा मेन गाभारा आहे आणि आता इथून आतमध्ये एंट्री केली आहे तर खरी जोपर्यंत मला म्हणजे शक्य आहे तोपर्यंत मी व्हिडिओ घेण्याचा प्रयत्न करते. तर इथून पुढे हा गाभारा आहे आणि मग हे मंदिर पण आतमध्ये नाही मला व्हिडिओ घेता आला पण तुम्ही बघू शकता खरंच खूप सुंदर आहे. जर कधी गेलात कोकणात तर नक्कीच जा कुणकेश्वर मंदिर नक्कीच पाहूया. खूप सुंदर असं हे मंदिर आहे आणि हा पूर्ण बाहेरचा सुंदर असा हा परिसर. इथे ना म्हणजे समुद्रकिनारी या काही बोट आहेत तर मी थोडंसं ते तुम्हाला झूम करून दाखवते. किती सुंदर बोट आहेत या म्हणजे जुन्या काळातल्या बोटी आहेत शायद. तर खरंच खूप सुंदर आहे. असं वरून काय म्हणतो आपण त्याला ज्या आपण बैलगाडीला वरून म्हणजे बांधतो असं तर त्या पद्धतीमध्ये. आणि अशी ही बोट आहे मला वाटतं आणि ती वाल्याने वळवायची आहे.
तर किती सुंदर आहे ही बोट. मला खूप आवडली म्हणून मी पण म्हणजे म्हटलं तुमच्याशी शेअर करावी. हो गाडी का बघ तेच आहे ना. या रोडला गाडी बरोबर अनुस्पुरा घाट आहे ना. रस्ता फिक्स गाडी चांगली असल्यामुळे प्रवास आपला उरकलाय फटाफट. प्रवास कुठे आली ती इथल्या इथंच फिरतोय आपण 3-4 वेळा बस. पण येताना येताना बघ ढीक बघ त्याचा रीतीचा पुढे केवढा ढीग आहे. डोंगरच या बघा दिसला का. चिऱ्याच्या खाणी त्या झाडाला तिथं खरंच आंबो बघ मी काय ठेवलेलं पण फाटो नाही. आणि बोरं कुठं बोरं. ठीक आहे बोर थांबवाय थांबा की. थांब मला एकच बोर घ्यायची. आपली व्हिडिओ बस समुद्रापाशी होतो आपण. काय म्हणताय. तुला पटते का बघ माझ्या. नाही तर इथनं दरवाजा उघडतो आणि गुडगुड गुडगुड सुरमई पाशी जाय. कळलं. हा आणि तिथं ह्या ओके का बस एवढाच. उलटच बसली. अरे उलटच बसली आता. सनसेट दिसतोय. मस्त मस्त. इंग्लिश छान दिसतो बघ. बघूया. काय बघू हे बघ इकडे आला. ब्रँड न्यू कपडे इथं लगा हे पडायची सनसेट नाही तेच की सनसेट कशी पोहोचायला. असं करू वरती जायचं आपण आपल्याला नेकलेस पॉइंट नाही. नेकलेस जाऊन घ्यायचं आपल्याला. सनसेट आमचं शूटिंग करणारी नेकलेस इथे वाटतं खालच्या त्या व्ह्यू त्याला नेकलेस द्यायला पाहिजे व्हायचं. थांबून लय लांब गेले. कॉर्नरला आहे ना नेकलेस. पुढं वर तिथं वर डांबरायचं आहे. बार वर गे दादा. नाही इथं थांबलो होतो आपण. ते वर बघा अख्खा डांबराचं आहे. त्याला तटबंदी केलेली आहे. तळातला पॉइंट आहे जे आपण खाली आल्यावर गाड्या लागल्या होत्या ना तो पॉइंट. मस्त मस्त. करेक्ट. एवढा आटा बिटा हे नेकलेस पॉइंट. चल पटपट डुबायला गेला. बघू उभं राहा पटकन. सगळे भेटणार नाही. हा केली चालू केलीस. आले हातावर. मोठ ओके बघू. इथनं चालत जा. काय करायचे काका म्हणल्यावर इकडे मामा म्हण. पप्पांना ओ बाबा. ती वैष्णवीला विचारात पडली. तिला इथे सोडून द्या. वैष्णवी उतरायचे. सांगू थांबवाय फसील.
है, फालूदा है और कुल्फी है। बदाम शेक, बदाम शेक, फालूदा आईस। बीचवर साडी घालून गेले कसं लावलंस कसं लावलंस शेक बदाम शेक फालुदा त्याची गर्दी वेगळी ही होते ना त्यांची काय 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 डॉक्टर डॉक्टर औषधे सांगायला मला सांभाळायला लागते. अच्छा औषध घेऊन आलाय तुम्ही अरे वा खोकले ओलं सर्दी तुला कुठलं पाहिजे तुम्हाला काय घ्यायचं? बदाम नाही काय फालुदा बदाम शेक काय तुला काय काय त्याची टेस्ट करून सांगतो तुम्हाला काय? कुठलं use फरक पडला करायचं? तर ते use अशा कुठलं पद्धतीने करायचं? सगळ्यांनी तू छान असं सांगितलं. आईस्क्रीम घेतलेला पुढच्या आहे ट्रिपला आणि आता मस्त आईस्क्रीम खातो या आईस्क्रीम खायला बोलवा या आईस्क्रीम खायला या आता आमचं आता आईस्क्रीम चाललंय त्यात मी आईस्क्रीम खाणार नाही मी फक्त कोल्ड्रिंक्स पिणार का मारते इच्छा वाटते लोड झाली हा मिशी पुष्पा हळूहळू हळूहळू मान मॉडल पुष्पा मान मॉडल बघा मला कुठं आहे घेर माझ्याकडे लाव द्या दरवाजा आई पुढे सगळं काढते कसं काय वन टाइम किती 30 देत ना 30 थांब कुठलं तो आडवा चिंट्या आल्याला पहिले चिला दिसले त्याला खूप झालं अहो अहो चिला बी देईन का वंटी किती वंटी फोनवर बोलतोय ते वंटी येऊ दे ना डीपवर बुक डीपी तर मंडळी आता जेवण करून घेतो कनसे धाबा सातारा इथे आलो आहोत आता जेवण करण्यासाठी आता इथून जेवण करून आम्ही निघणार आहोत घरी हा झाला आमचा फुल्ली अचानक ठरलेला कोकणातल्या ट्रिपचा प्लॅन कंप्लीट तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून सांगा